वाल्मिक कराड तो झाकी है, उसका मास्टरमाइंड अभी बाकी है। एसआयटी असेल, पोलीस असेल, सीआयडी असेल, सीआयडी कशी काय ऍक्शन मोडवर आली? सीआयडीने आरोपपत्र मोकाचं कसं काय लावलं? 302 मध्ये वर्ग कसं काय झालं? खंडणीच्या गुन्ह्यातून इतर ह्या 2 गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी आहे म्हणून मकोका लागला। ही काय साधी गोष्ट आहे का? नाही। आका तेरा तो बँड बज गया अभी। त्यांच्या पत्नी आल्या, खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला अडकवलं गेलंय, महाराष्ट्रात जातीयवाद सुरू आहे असं कराडांच्या कुटुंबाकडून म्हणलं गेलं। धनंजय देशमुखांनी, सरपंचाच्या भावांनी शेवटी टाकीवर चढून ज्यावेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला, कारण हे सरकार निर्ढावलेलं आहे, हे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय। मुख्यमंत्री देवाभाऊ जाणीवपूर्वक आपल्या मित्राला आका को तो मौका लग गया, अब तेरा क्या होगा कालिया। किती अतिपणा केला होता वाल्मिक कराडने, किती माजुरडेपणा केला होता त्याच्या विष्णू चाटे आणि इतर टोळीने। सगळी पाप इथंच फेडावी लागतील। शेवटी आज संक्रांतीचा तो दिवस उजळला। गुन्हेगारांना कठोर शासन करणं हे न्यायदेवतेचं काम आहे आणि त्या गुन्ह्याच्या फेऱ्यामध्ये पापाचा धनी वाल्मिक कराड झालेला आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मसाजोगच्या सरपंचांची हत्या ज्या पद्धतीनं क्रूरपणे वागून केली, त्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे। वाल्मिक कराड तो झाकी है, उसका मास्टर माइंड अभी बाकी है, अशी महाराष्ट्रामध्ये आता जनभावना झालेली आहे। आज केजच्या माननीय न्यायालयामध्ये ज्यावेळेस कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी पोलीस कोठडी संपली होती आणि जामिनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयीन कोठडी त्या ठिकाणी सुनावली गेली, त्याच वेळेस एसआयटीने योग्य तपास करून यंत्रणेला ज्या पुरावे हाताशी लागलेले आहेत ती सगळी सबळ पुरावे घेऊन एसआयटी ज्यावेळेस माननीय न्यायालयाच्या दारात पोहोचली तोपर्यंत बाहेर एफआयआर तयार होता। ज्या वाल्मिक कराडवर धनंजय देशमुख, त्यांचा संपूर्ण परिवार सरपंचांच्या हत्येसाठी ज्या पद्धतीनं सरकारला टार्गेट करत होता, शेवटी मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक पाऊल पाठीमागे सरकावं लागलं। देशमुखांच्या आणि महाराष्ट्राच्या संघर्षापुढे मुख्यमंत्र्यांना झुकावं लागलं आणि वाल्मिक कराडावर मोका अंतर्गत 302 अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून वाल्मिक कराडला समाविष्ट करावं लागलं। ही साधी गोष्ट नाही आणि ही सुटणारी किंवा वाचवणारी सुद्धा गोष्ट नव्हती, परंतु मानलं पाहिजे बीडकरांचं आणि बीड मधल्या जनतेचं, खास करून मस्साजोगच्या आणि देशमुख परिवाराच्या, महाराष्ट्रातली सगळी जनता गुन्हेगारांच्या ज्या काही वाईट कृत्याचा जो काही आलेख महाराष्ट्रासमोर वाचला गेला, सरकारला सुद्धा, होय सरकारला सुद्धा, आता मला ते शब्द सुद्धा काढू वाटत नाहीत, परंतु या सगळ्या गुन्ह्याच्या आकाच्या समोर सुद्धा न्यायपालिका, न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन कणखर बनलं, नाहीतर ह्यांनी वाल्मिक कराडला सुट्टीच दिली होती। वाल्मिक कराडला पहिल्यांदा मोकाच्या गुन्ह्यामध्ये क्लीन चिट देण्याचं काम केलं होतं, परंतु देशमुख कुटुंब हरलं नाही। धनंजय देशमुखांनी, सरपंचाच्या भावांनी शेवटी टाकीवर चढून ज्यावेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला, कारण हे सरकार निर्ढावलेलं आहे, हे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलंय। मुख्यमंत्री देवाभाऊ जाणीवपूर्वक आपल्या मित्राला, आपल्या धन्याला, आपल्या मित्राला वाचवण्याचं काम करत होते। तो कोण आहे? कोण आहे तो? तो आका म्हणजे हाच वाल्मिक कराड। कारण बाप भडाना भैया सबसे बडा रुपया, पैशाचे वाटेकरी सगळे होते, तो धनलाभ करत होता, म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न होता का अशी कुजबूज महाराष्ट्रातली जनता नव्हती म्हणत, बीड जिल्ह्यातली जनता म्हणत होती।
कारण बीड जिल्ह्यातल्या जनतेने सगळं भोगलेलं होतं ते सगळं बाहेर काढावं लागलं. परंतु मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला शब्द दिला होता, मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबाला शब्द दिला होता आणि जनतेचा रेट ज्या पद्धतीनं वाढतोय त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं, उपमुख्यमंत्र्यांना बोलावं लागलं की जो कुणी या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असेल किंवा या गुन्ह्यामध्ये थोडी जरी एखाद्याच्या विरोधात पुरावे सापडले, पुराव्याच्या आधारे आम्ही कुणालाही सुट्टी देणार नाही. आता सरकारला ते करावं लागलं आणि सरकारने वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी मोका अंतर्गत तर कारवाई केलीच केली, अटक केलीच केली, परंतु 302चा सह आरोपी करावं लागलं ही साधी गोष्ट नाही. मित्रांनो, या मुद्द्यावर चर्चा करायची. सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या गंभीर विषयामध्ये सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपलं हे लाडके युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त शेअर करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. फेसबुक असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा सगळी समाज माध्यमं हे तुमचं माझं शक्ती केंद्र आहे. आपण या माध्यमातूनच अन्यायाला वाचवा फोडू शकतो आणि गुन्हेगारांना शासन करण्यासाठी लोक त्या ठिकाणी लढा लढू शकतो. वाल्मिक कराडसाठी मला आश्चर्य वाटलं. आज त्यांच्या मातोश्री पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर येऊन आंदोलन करत होत्या. त्यांच्या पत्नी आल्या, खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला अडकवलं गेलंय, महाराष्ट्रात जातीयवाद सुरू आहे असं कराडांच्या कुटुंबाकडून म्हणलं गेलं. कदाचित महिला भगिनींना त्या हे सगळं काय महाराष्ट्रामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, परळीमध्ये किंवा आसपासच्या लोकांमध्ये अन्यायकारक राजकारण केलं गेलं आजपर्यंत जे घडलं कदाचित त्यांना माहिती असेल नसेल. जातीयवाद गुन्हे करत नाही, इथं जातीचा संबंध नाहीच आहे, इथं गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारीचा संबंध आहे. अहो, किती लोकांच्या महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसले विचारा तुमच्या वाल्मिकला. तुमचा वाल्या हा वाल्या आहे, वाल्मिक नाही. खर तर वाल्मिक कराडांच्या आईला सुद्धा त्याचं नाव वाल्मिक ठेवलं याचा पश्चाताप नक्की होईल, कारण तो एक नंबरचा वाल्या आहे. त्याने इतके गुन्हे केलेत, इतकं निर्घुण पद्धतीनं मारलंय, इतके प्रकरण दडपलेत आणि गाडलेत, इतक्या प्रकरणाला त्याने मुठमाती दिली. दुसरी प्रकरण हळूहळू जर बाहेर निघाली तर वाल्मिक कराड या जन्मात तरी बाहेर निघू शकत नाही आणि पुढच्या जन्मात त्याला ह्या गुन्ह्याचं सगळं फेडावी लागेल. इतकी वाईट आलेख त्या कराडचा आहे. इथं जातीचा काय संबंध आहे, इथं जातीयवादाचा काय संबंध आहे? अहो, एका व्यक्तीला, सरपंचाला, लोकप्रतिनिधीला यांच्याच टोळक्यांनी, चेल्या चपाट्यांनी उचललं. तो त्यांच्याच पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे, त्यांचा समर्थक आहे, वाल्मिक कराडचा सक्का मावस भाऊ किंवा नात्यातला माणूस आहे. तो कुणाच्या जीवावर उड्या मारत असेल, कळत नसेल का त्यांच्या आईला किंवा बायकोला? हरकत नाही, त्यांचा इथं संबंध जरी नसला तरी त्यांनी आज जे भाष्य केलं त्याबद्दल मला स्पर्श करणं गरजेचं होतं. सगळ्यात महत्वाचं, याच कराडचे हे सगळे चेले चपाटे आहेत. एसआयटी असेल, पोलीस असेल, सीआयडी असेल. सीआयडी कशी काय ऍक्शन मोडवर आली? सीआयडीने आरोपपत्र मोकाचं कसं काय लावलं? 302 मध्ये वर्ग कसं काय झालं? खंडणीच्या गुन्ह्यातून इतर ह्या 2 गुन्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी आहे म्हणून मकोका लागला. ही काय साधी गोष्ट आहे का? नाही. आका तेरा तो बैंड बज गया है, अभी मास्टर माइंड का नंबर आएगा. कारण याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर हळूहळू जे काही पुरावे सादर केले जातील, जे काही यांच्या क्रूर कर्माची, वाईट गुन्ह्याची, घाणेरड्या वृत्तीची ज्यावेळेस यादी वाचली जाईल, नक्कीच माननीय न्यायालय याच्यामध्ये यांना कठोर शासन करेल. परंतु गर्वाचं वस्त्रहरण झालेलं आहे आणि यांचा मास्टर माइंड लवकरच महाराष्ट्रासमोर हा सगळा आलेख वाचल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि जे वाल्मिक कराडला, त्यांच्या नेत्याला, त्यांच्या पक्षाचे सर्व आणि सत्ताधारी सगळे वाचवत होते, त्या सगळ्यांना एक ना एक दिवस उत्तर द्यावं लागेल. माणसं मारणं ही काय भाजीपाला विकत घेतल्यासारखी गोष्ट नाही. माणसाचा जीव सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही जर हिंसक पद्धतीने वागत असाल, तुम्हाला कठोर शासन झालं पाहिजे आणि ते होईल. धन्यवाद.
सत्यमेव जयते.